नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दक्षिण सोलापूरच्या बोरामणीमध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील फरार असणारा प्रमुख आरोपी पप्पू उर्फ शंकर मस्के याला बांगलादेशात पळून जाण्याआधीच सोलापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. नेमकं तो कसा पळून गेला, त्याच्यावर पोलिसांनी कशा पद्धतीने पाळत ठेवली, याची A to Z स्टोरी आम्ही आपणाला दाखवणार आहोत. दक्षिण सोलापूरच्या बोरामणीमध्ये 1 मे शुक्रवार मध्यरात्रीच्या सुमारास एका नराधमधीराने केवळ जमिनीच्या वादातून वहिनी आणि 2 सख्या पुतणी आणि पुतण्याचा तलवारीचे वार करून तिहेरी हत्याकांड घडवून आणले होते. यामध्ये त्याला काही मारेकऱ्यांनी देखील मदत केली होती. यातील 5 आरोपींना पोलिसांनी याआधी अटक केली होती. मात्र प्रमुख आरोपी शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय मस्के हा फरार झाला होता. यामध्ये गायत्री सुधाकर मस्के, मुलगा शिवराज मस्के आणि मुलगी प्रियंका मस्के या तिघांचा पप्पू उर्फ शंकर मस्के या रक्ताच्या नात्यातीलच चुलत्याने निर्घृण हत्या केली होती. मस्के परिवारामध्ये 3 भाऊ होते. यातील 2 भावांचा मृत्यू झाला होता. गायत्री मस्के यांचे पती सुधाकर मस्के यांचा मागील काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी मुलगी प्रियंका आणि मुलगा शिवराज ही 2 मुले मोठी केली. मात्र मागील काही दिवसांपूर्वी याच गायत्री मस्के यांनी आपल्या दिराला व्यवसायासाठी 25 लाखांची मदत केली होती. पण हे पैसे परत देत नसल्याने त्यांच्यामध्ये वाद सुरू होता. तर शेत जमिनीच्या हिस्स्यावरून देखील त्यांच्यात नुकताच वाद सुरू झाला होता. अखेर आरोपी दिराने घरच्या गच्चीवर झोपलेल्या वहिनी गायत्री आणि त्यांची 18 वर्षीय मुलगी जिने नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती, या दोघांना गच्चीवर जाऊन तलवारीचे सपासप वार करून हत्या केली. हे हत्याकांड सुरू असतानाच त्यांचा 17 वर्षीय मुलगा जो खालच्या घरात झोपला होता, आई आणि बहिणीची किंकाळी ऐकून तो वर आला. पण त्याच्या समोर देखील चुलता पप्पू उर्फ शंकर मस्कीने कोणतीही दयामाया न दाखवता त्याच्यावर देखील तलवारीने वार केला. जीवाच्या आकांताने तो बाहेर पळाला, पण त्याचा पाठलाग करून त्याला खुल्या जागेतच संपवला. या घटनेनंतर पप्पू मस्के फरार झाला. ही घटना सकाळी उघडकीस आली. पप्पू मस्के हा स्वतःच्या इर्टिगा गाडीने फरार झाला. त्यावेळी त्याच्याकडे मोबाईल नसल्याने पोलिसांसमोर त्याची लोकेशन ट्रेस करण्याचे आव्हान समोर होते. मात्र काही वेळातच पोलिसांना समजले की तो स्वतःची कार घेऊन फरार झाला आहे. तेव्हा पोलिसांनी त्याच्या कारचा नंबर राज्यातील सर्व टोलनाक्यावर देऊन फरार आरोपीची माहिती दिली. त्यानुसार तो सुरुवातीला हैदराबादकडे गेल्याचे त्याच्या कारच्या फास्टॅगवरून समजले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक त्याचा पाठलाग करत होते. मात्र तो सलग 5 दिवस न झोपता न थांबता आपल्या कारने प्रवास करत होता. पोलीस मात्र त्याचा प्रत्येक टोलनाक्यावर लक्ष देऊन होते. त्यामुळे तो जसा पुढे जाईल तसे पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेत होते. मात्र त्या प्रत्येकाला तो वेळोवेळी चकवा देण्यात यशस्वी होत होता. अखेर तो पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्याचं पोलिसांना समजले. त्यावेळी सोलापूर पोलिसांच्या एका पथकाने विशेष विमानाने पश्चिम बंगाल गाठले. तिथे स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्याला बांगलादेशाच्या सरहद्दीवर त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी तो बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र सध्या बंगालच्या सरहद्दीवर कडक बंदोबस्त असल्याने तो लष्कराच्या हाती लागला आणि त्याचवेळी सोलापूरचे पोलीस पथक तिथे पोहोचले आणि त्याला ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जर तो बांगलादेशात गेला असता तर कदाचित त्याला परत आणणे खूप कठीण बनले असते. मात्र सोलापूरच्या पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने त्याला पकडणे सोपे झाले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.